दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ 11 अशी लढत आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या मॅच साठी भरभरून शुभेच्छा. मॅच होती सुरुवात. आता या मॅचचं थरारमय नाट्य काही क्षणातच आपल्या समोर येईल. एका बाजूला मॅचचा टॉस झाला आणि तो जिंकला होता टीम शिवतेज 11 या टीमने आणि त्यांनी निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करत आहोत. चला मित्रांनो, घाई करा, वेळ तुम्हाला घेता येणार नाही कारण आपल्याकडे सामने जास्त आहेत, याच्या पण नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी बॅटिंगसाठी आलेली आहे. टीम श्री स्वामी समर्थ 11 या टीम कडून एका बाजूला किरण जाधव आणि शिवम जांभळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सारखं कडववाडीचा खेळाडू, एका बाजूला संबरवाडी गावचा खेळाडू. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि षटक क्रमांक 1 साठी बॉलर तयार जयवंत कदम जे बोर्णे गावचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 1 साठी आले. पहिला बॉल टाकलाय डॉट. हे ऑलराऊंडर खेळाडू एकामेकासमोरून ठाकलेले आहेत. पॉवर प्ले प्रगती पदावरती आहे. तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 2026 हा थरार आहे. एका बाजूला पहिला बॉल जयवंत कदम यांनी चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. पहिला बॉल डॉट टाकलाय. पॉवर प्ले मध्ये बॅकअप कुठे याची आपण चर्चा करूया. वाईडिश लॉंग ऑफ ला खेळाडू आहे. फुल टॉस बॉल मेजवानीवरती मारलाय. ताव नाहीये कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे बॉल अडवण्याचा वाव. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. या डावातला पहिला वहिला चौकार. फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी आणि त्या मेजवानीवरती इथे ताव मारलेला आहे आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धाव्यांसाठी बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला किरण जाधव. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. मुंबईच्या उपनगरांचं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. एका बाजूला एक गाव आकाराचं क्रिकेट सारखं कडववाडी. बॉलर तयार जयवंत कदम समोर खेळलेला आहे. बॅकअप आहे. म्हणजे ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं त्या प्रकारचा बॉल टाकला. बॉल पुढे सोडला, त्याला ऑफ ड्राईव्ह केला. सिंगल धावे बॉलच्या पाठीमागे किरण जाधव यांच्या बॅटमधून आलेली आहे. एका बाजूला आता स्ट्रायकरला बॅटिंगमध्ये कोण तयार होईल तर ज्या खेळाडूच्या खेळाचा बोलबाला गोलंदाज म्हणून झाला ना असा खेळाडू त्या बॅटिंगमध्ये तयार होतो. एक युवा ऑलराऊंडर संबरवाडी गावचा शिवम जांभळे. प्रहार केलाय. मिस हिट आहे. जयवंत कदम यांनी सांगितलं की विकेटचं पतन होईल. कॅच पकडलेला आहे. धक्का क्रमांक लागलाय पहिला टीम शिवतेज 11 या टीमला. एका बाजूला शिवम जांभळे ज्या खेळाडूच्या नावाचा डंका एक गोलंदाज म्हणून या कासपठाराच्या पटलावरती वाजला ना असा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये सायकरेंडला बॅटिंगमध्ये आला होता. परंतु आउट होऊन माघारी जातील. आज संधी मिळाली होती आणि संधीचं सोनं आज शिवम जांभळे यांना करता आलं नाही. या खेळाडूने पाठीमागच्या 2 वर्षामध्ये अशी काही गोलंदाजी केली ना की या नावाची चर्चा ही सातारा ग्रामीण क्रिकेटमध्ये झाली. असा खेळाडू आउट होऊन माघारी येतो आणि त्याच वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होतात बॅटिंगसाठी डॉक्टर सचिन आहिरे जे देवकल गावचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये येतात आणि युनिक लाईव्हने त्यांनाच दाखवलेला आहे. आणि युनिक लाईव्हचं जे प्रसारण आहे प्रत्येक वेळेस ही वाहिनी अपडेट होते. आज बऱ्याचशा गोष्टी नाविन्यपूर्ण त्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. म्हणजे एखादा बॅट्समन इंटर होताना त्याला पूर्णपणे दाखवलं जात आहे. म्हणजे या गोष्टी प्रखरतेने उल्लेख करावा लागेल. एका बाजूला जयवंत कदम 4 बॉल हाताळले 5 धावा दिल्या. चला थोडीशी घाई करा, खेळाला स्पीडअप द्या कारण आपल्याकडे सामने आज आहेत 13. जयवंत कदम टप्पा पडल्यानंतर बॉल राईट झालाय. उसळणारा बॉल. पंचांनी सांगितलं की हा बॉल खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे, त्याच्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर ही सूचना आता पंचांनी गोलंदाजाला दिलेली आहे. म्हणजे एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळला. फुलटॉस बॉल लोअर आहे. क्षेत्ररक्षकाच्या एक्स्ट्रा कव्हरला बॉलचे पाठमोरा करतील. सिंगलच मिळेल. जीवनात काही गोष्टी अशा असतात ना की त्याच्यावरती आपल्याला समाधान मानावं लागतं आणि या दोन्ही बॅटरने एका धावेवरती समाधान मानलं. षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहिल्यानंतर जयवंत कदम जे बोर्णे गावचे आहेत चांगली गोलंदाजी करतायत. एकच मोठा फटका खर्च केलाय. फटका चांगला आहे. बॉलने गॅप शोधला. पॉवर प्ले म्हटलं की रिकाम्या जागा भरा आणि या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. बॉल सीमारेषा पार. शेवटच्या बॉल वरती आलाय. क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला स्क्वेअर कटचा एक जबरदस्त फटका. बॉल सीमारेषा पार चौकार. स्क्वेअर कटचा एक चांगला फटका. बॉल सीमारेषा चिरताना पाहायला मिळाला आणि या बॉलच्या पाठीमागे 4 आलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 11 धावा. किरण जाधव बॅटिंग करतात 4 बॉलच्या पाठीमागे 9 आणि डॉक्टर सचिन आहिरे पेशाने डॉक्टर आहेत. 1 वरती बॅटिंग करतायत. हे नामवंत खेळाडू एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण पाहत आहोत. शिवतेज 11च्या 11 धावा या ओव्हरच्या पाठीमागे आलेले आहेत. चला थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला लगेच बदलावी लागेल.
याची आपण नोंद घ्या. पॉवर प्ले संपलेला आहे. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई आयोजित सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2. परंतु ही प्रीमियर लीग मित्रांनो कुणी पुरस्कृत केलेली आहे तर सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले बाबा महाराज यांच्या माध्यमातून ही प्रीमियर लीग पुरस्कृत करण्यात आलेली आहे. पर्व क्रमांक 2. ओव्हर नंबर आता 2 ला सुरुवात. बॉलिंग अटॅक मध्ये परिवर्तन. ऋषी गोगावले ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत जे पिसानी गावचे आहेत. ऑन साइडला खेळलेला बॉल इनफिल्डच्या आतमध्ये खेळाडू होते. सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल त्यापेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. ऋषी गोगावले डावकुरे आताचे गोलंदाज आहेत आणि राऊंड द विकेट आलेले आहेत. या बॉलच्या पाठीमागे 4 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. या बॉलच्या पाठीमागे धावा बीजील तब्बल 4 फटका चांगला एक्झिक्यूट केलेला आहे. धावसंख्या आता भरारी घेते जाऊन पोहोचलेली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना शिवतेज 11 16 धावा धावफलकावरती येत आहेत. ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा पाहिली तर त्यांच्या वतीने मुलाचं सहकार्य क्रिकेट स्पर्धेत लाभलेलं आहे. नुकतीच ज्यांची सातारा जिल्हा परिषद पदी उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकणारे राजू भैया भोसले साहेब यांच्या वतीने देखील एक मोलाचं सहकार्य क्रिकेट स्पर्धेत लाभलेलं आहे आणि त्याच्या सहकार्यातून ही क्रिकेट स्पर्धा ठिकाणी उभी राहते. बॉलर तयार ऋषिकेश गोगावले. यावेळेला या बॉलला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक जाऊन बॉल अडवतील का प्रयत्न करतायत. सीमारेषेलगत प्रयत्न पडलेत अपुरे. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घातलाय धुमाकूळ घातलाय. बॅटिंग करताना आज विजयसारखी लकलकणारी बॅटिंग केली आहे. काय खेळ केलाय खेळाडूने काय फटका खेळलाय. एक कलात्मक फटका. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. मैदानाच्या आतमध्ये किरण जाधव सारकळ कडववाडी गावचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. चमक धमक आपली चांगल्या प्रकारे दाखवली आहे. याही बॉलला चांगला स्ट्रोक खेळलेला आहे. यालाच म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती बरी. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. गोलंदाजाच्या वेगाचा इथे वापर केलाय आणि पहा शेवटच्या क्षणी बॉलला कट केलं. राऊंड द विकेट आले होते आणि त्यानंतर पहा खाली राहिलेला बॉल लागोपाठचे 3 चौकार. क्या बात आहे. आणि पारितोषिक आहे लागोपाठच्या 3 चौकारांसाठी आणि इथे कुणी मारलेले आहेत तर ते काम केलंय सारखं कडवाडीच्या किरण जाधव यांनी. 21 बनवलेले आहेत 7 बॉलच्या पाठीमागे. लालसा दिली. कमी गतीचा बॉल. खेळाडू होते 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला जाईल का. हो केला गेलेला आहे. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. या ओव्हरमध्ये ऋषिकेश गोगावले यांनी ओसांडून धावा खर्च केलेल्या तब्बल आतापर्यंत 15. 5 बॉल टाकलेले आहेत आणि त्यांना दाखवलेला आहे. डावकुरे आताचे खेळाडू आहेत पिसानी गावचे ऋषिकेश गोगावले. चांगलं कॅमेरा वर्क आणि कौतुक करावं लागेल युनिक लाईव्हचं. बॉलर तयार. ऑन साइडला क्षेत्ररक्षक सुनील बादापुरे कॅच पकडली आहे पा. वयाचे फक्त आकडे असतात बाकीचा खेळ तुमच्या कौशल्याचा असतो आणि सुनील बादापुरे यांनी आपलं कौशल्य पणाला लावलं आणि आज झेल पकडला. धक्का क्रमांक लागलाय 2. टीम शिवतेज 11 या टीमला धावसंख्या आहे 26. 2 गडी बाद. हे आतापर्यंतच खेळाचा लेखाजोखा आहे. किरण जाधव चांगली बॅटिंग करत होते. आउट होऊन माघारी आले. 9 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 23 बनवल्या आणि आता येत आहेत जड पावलांनी माघारी. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी कोण जात आहे. प्रशांत वाघ जे दहिवड गावचे खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करतायत. किरण जाधव आउट होऊन माघारी येत आहेत. नऊ बॉलमध्ये 23 धावांचा एक झुंजार खेळ किरण जाधव यांनी केला. हा लाभदायक होता टीमसाठी. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आले.
ओव्हर नंबर आता 3 साठी रोहित आठाळे यांना गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. जे आटाळी गावचे खेळाडू आहेत आणि त्यांनाच दाखवले की युवा खेळाडू आहेत आटाळी गावचे रोहित आठाळे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत आणि युनिक लाईव्हने त्यांनाच दाखवलेलं आहे गोलंदाजी मार्कवरती. परंतु बॅटिंगमध्ये डॉक्टर सचिन अहिरे सोडून दिलेला बॉल आहे. अंपायर कॉल इट्स अ वाईड बॉल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. हा बॉल दिशाहीन आहे. अंपायर कॉल. चांगली पंचांची भूमिका धनंजय कोळी सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला राजेश सर ऋषिकेश सर हे ऑफिशियल पंच क्रिकेट स्पर्धेसाठी आहेत. रोहित आठाळे पुन्हा तयार. प्रहार केलाय. बॉल सी कॉर्नर. सीमारेषेलगत पकडले. कॅच. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3. डॉक्टर सचिन अहिरे इथे माघारी. मोठा फटका खेळायला गेले. 5 जड पावलांनी माघारी येत आहेत. निराश असतील कारण ज्या प्रकारचा फटका त्यांनी खेळला लांबी कमी पडली कारण हवेचा दाब हा विरुद्ध बाजूने आहे. त्यामुळे एखादा मोठा फटका खेळायचा आहे तर त्या हवेला चिरत बॉलला सीमारेषा पलीकडे जावं लागेल आणि इथे पहा हवेच्या वेगाच्या विरुद्ध खेळलेला फटका लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला. सचिन अहिरे देवकल यांना आपल्या विकेटने यावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक 3. बॅटिंग करताना टीम शिवतेज 11 टीमला. परंतु शिवतेज 11ची स्थिती जर आपण पाहिली तर चांगली आहे. 27 आतापर्यंत बनवलेले आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रशांत वाघ दैवटचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नुकतेच गेलेले आहेत. आता त्यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये सचिन शेडगे पारंबे गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात ज्यांच्या माध्यमातून अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण समालोचन ऐकतो. सचिन शेडगे क्षमता आहे गुणवत्ता आहे आणि या हंगामाला काही स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. पारंबे गावाकडून खेळताना आज सचिन शेडगे यांना तो खेळ करावा लागेल. स्ट्रायकर इंडला बॅटिंग मध्ये तयार आणि त्यांनाच दाखवण्यात आलेला आहे. रोहित आठाळे पुन्हा तयार. बॉल क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरतून निघतील. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल. हा दिशाहीन बॉल आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. या गोष्टी तुम्हाला प्रकर्तीने टाळाव्या लागतात. म्हणजे वाईट बॉल तुम्हाला कमी टाकावे लागतात. नकारात्मक बॉल तुम्हाला कमी टाकावे लागतात. तुम्हाला दिशेवरचं नियंत्रण टप्प्यावरचा ताबा हा चांगला ठेवावा लागतो आणि या गोष्टींची तुम्हाला सांगड घालावी लागते. सचिन शेडगे क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना आणि पुन्हा एकदा बॅटिंग साठी तयार होताना रोहित आठाळे गोलंदाजी मार्कवरतून बॉल क्रमांक 2 राईट आर्म ओव्हर द विकेट. भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध. फलंदाज क्लीन बॉल. त्रिफळाचीत. रोहित आठाळे यांचा एक वेगवान बॉल घेतो. यष्ट्यांचा वेध. सचिन शेडगे येथील माघारी. आज बॅटिंग करू शकले नाही. एकही धाव त्यांच्या बॅटमधून या मॅच मध्ये येऊ शकली नाही. ड्रिल करून त्यांनी दाखवलं की अशा प्रकारे हा फटका खेळायला पाहिजे होता. परंतु इथे पहा थोडे शफल झाले. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये रोहित आठाळे यांचा बॉल पाहूया युनिक लाईव्हच्या माध्यमातून. ज्या प्रकारे हा बॉल हाताळलेला आहे ना. ओव्हर द विकेट गेले. साईड अँगल आणि त्यानंतर शफल झाले. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न आणि उजवी यष्टी वाकवली आहे. काय बॉल टाकलाय. बॉल यष्ट्यांचा वेध घेतो. युनिक लाईव्हचंही कौतुक करावं लागेल. स्लोमो मध्ये त्यांनी दाखवलं की कशा प्रकारे हा बॉल यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे. म्हणजे स्लो मोशन बघायला स्लो मोशन मध्ये एखादी गोष्ट बघायला आपल्याला आवडते आणि तोच रिप्ले टेलिकास्ट त्यांनी दिलेला आहे. एका बाजूला रोहित आठाळे यांनी काही बॉल दिशाहीन टाकले खरे परंतु याच ओव्हरमध्ये त्यांनी 2 फलंदाज माघारी पाठवले. आता मैदानाच्या आतमध्ये प्रशांत वाघ यांच्या सोबतीला यश जांभळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. आता तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय ना याला महत्व नाही. तुम्ही संघासाठी धावा किती बनवताय ना याला महत्व आहे. प्रहार केला. आर्या पावली. वाऱ्याच्या वेगा विरुद्ध खेळलेला फटका. आणखीन एका विकेटचं पतन. लागोपाठचा 3रा फलंदाज कोसळलेला आहे. इथे 3 विकेट टिपलेले आहेत याच ओव्हरमध्ये. रोहित आठाळे चांगली गोलंदाजी. 28 गावचा युवा खेळाडू कारनामा करतो आणि पाझेल काय पकडलेला आहे. योग्य अंदाज बांधला सीमारेषेलगत आणि हा कॅच पकडलाय. रोहित आठाळे यांना आपण त्यांच्याबद्दल चर्चा करत आहोत. चांगली गोलंदाजी. दिशेवरचं नियंत्रण.
टप्प्यावरचा ताबा हा चांगला ठेवला मैदानाच्या आतमध्ये. आता ऑन साइडला ओमकार भगत आले आणि हा बॉल ऑन साइडला टोलवला. सिंगल मिळालेली आहे. एका बाजूला धावसंख्या 29. बॉलर तयार रोहित अटाळे. रोहित अटाळेचा बोलबाला राहिला. आणखीन एका विकेटचं बटन नाही. कॅच सुटलेले आणि आता रोहित अटाळे असा खेळाडू ठरला असा ज्याने एका ओव्हरमध्ये 4 विकेट टिपल्या असत्या. परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं महत्वाचं. चला रिपोर्टिंग करा. मॅच क्रमांक 4 प्रिशा 11 आणि ओमसा 11. कॅप्टन पाठवा. तुम्हाला ब्लेझर या ठिकाणी दिले जातील आणि ते ब्लेझर तुम्हाला परिधान करावे लागतील. संतोष शेडगे रोहित अटाळे यांच्या या बहारदार गोलंदाजीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा होत आहे. आम्ही आभारी आहोत. एखादं तुम्ही चांगलं काम करा त्या चांगल्या कामाचं कौतुक हे नेहमी होत राहतं आणि रोहित अटाळे यांनी ते चांगलं काम केलं. या ओव्हरमध्ये धावसंख्येचा वाढलेला वेग कमी केला. या ओव्हरमध्ये या खेळाडूने फार कमी धावा खर्च केल्या. 6 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 फलंदाज माघारी पाठवले. ओके, पाणी घेऊन लगेच जा. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. इथे ड्रिंक्स ब्रेक घेतलेला आहे. जलपानासाठी खेळ थांबलेला आहे. धावसंख्या किती आहे? 32 धावा. 5 गडी बाद. एका बाजूला ओमकार भगत 3 वरती आणि प्रशांत वाघ 1 वरती बॅटिंग करतायत. आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि टॉस साठी आपण रिपोर्टिंग करावी अशी विनंती आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट युनिक लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे IPL मध्ये तुम्हाला अशा प्रकारचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट पाहायला मिळतो आणि युनिक लाईव्हने तो स्ट्रॅटेजिक टाइम आउट म्हणजे धोरणात्मक वेळ ज्याला आपण म्हणतो ना ती या ठिकाणी प्रदान करण्यामध्ये आलेली आहे. 1 मिनिटाचा हा वेळ आहे स्ट्रॅटेजिक टाइम आउट. त्यानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउटची समाप्ती होईल आणि दोन्ही संघ पुन्हा एकदा मॅचची सुरुवात करतील. तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा मुंबई आयोजित सातारा ग्रामीण प्रीमियर लीग आणि ज्यांच्या माध्यमातून ही प्रीमियर लीग पुरस्कृत करण्यात आलेली आहे. सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबा महाराज यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. स्ट्रॅटेजिक टाइम आउट समाप्त होत आहे आणि धावसंख्या किती आहे? 32 धावा धावफलकावरती आणि ज्यांच्या सहकार्यातून ही क्रिकेट स्पर्धा उभी राहते. जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष आणि ज्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक महाराष्ट्र राज्यामध्ये नंबर 1 ने जिंकली असे सन्माननीय राजू भैया भोसले साहेब यांच्या सहकार्यातून उभी केलेली क्रिकेट स्पर्धा म्हणजे सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 ओव्हर नंबर 4 ला होईल सुरुवात. यश शेडगेला आणलेला आहे. जे अंबानी गावचे खेळाडू आहेत ओव्हर नंबर 4 मध्ये येत आहेत. बॅटिंग मध्ये आता हात खोलावे लागतील शिवतेज 11 या टीमला आणि या टीमने आतापर्यंत बॅटिंग करताना 32 बनवलेले आहेत. शिवतेज 11 पारांबे बॉलर तयार. ओहो इथे पहा ओव्हर नंबर 4 ची सुरुवात. यश शेडगेने दमदार केली. यश शेडगेने पंचांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. एका क्षणाला असं वाटलं की हा बॉल डॉट असेल परंतु नाही. पंचांनी सांगितलं की हा बॉल दिशाहीन आहे आणि हा बॉल यश शेडगे यांना पुन्हा टाकावा लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला या गोष्टी प्रखरतेने टाळाव्या लागतात. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. प्रिशा 11 आणि उमसा 11. एका बाजूला ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल दिशाहीन त्यानंतरचा बॉल डॉट आलेला आहे. यश शेडगे यावेळेला या बॉलच्या पाठीमागे अंपायर कॉल हा वाईड आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल. या गोष्टी टाळाव्या लागतील. 34 धावा धावफलकावरती येत आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम शिवतेज 11. बॉलर तयार. यश शेडगे प्रहार केला या बॉल वरती. आकाशाला गवस निघालतोय. खेळाडू बॉलच्या खाली. ओ जेल निसटला. चुकीला नाही माफी. बॉल 1 टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील.
4 चौकार, 38 धावा धाव फलकावरती जात आहेत. एका बाजूला बॅटिंग करताना शिवतेज 11 पारांबे या टीम साठी आलाय. दिलासा देणारा चौकार, ऑन साइडला पुलचा फटका फसला होता. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले होते, परंतु अखेरच्या क्षणी हाताच्या ओंजळीमधून हा बॉल निसटला. खांद्याच्या वरती झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि झेल निसटला आणि या बॉलच्या पाठीमागे 4 मिळालेले आहेत. इथे या बॉलच्या पाठीमागे बॉल डॉट आलेला आहे. आता प्रशांत वाघ यांना बांधून ठेवणारा बॉल यश शेडगे यांनी टाकलेला आहे. यश शेडगे 3 बॉलच्या पाठीमागे 6 धावा खर्च करतात, जे अंबानी गावचे आहेत. प्रशांत वाघ जे दैवडचे आहेत, स्ट्रायकर एंडला तयार बॅटिंग मध्ये. शेवटचे काही बॉल, उजबस्तीच्या बाहेरचा बॉल, धाव काय मिळायला तयार नाहीये. बॉल आलेला आहे तो डॉट. चांगली गोलंदाजी यश शेडगे. एका बाजूला यश शेडगे यांनी हा बॉल टाकला डॉट. आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. प्रहार, या बॉल वरती मिस हिट. ओ वॉट कॅच, वेल जज कॅच पकडलाय. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये कमालीचा झेल पकडलाय. अशा कॅचेस पकडणं कठीण असं, परंतु अंबानी गावच्या खेळाडूने करून दाखवलं. मैदानाच्या आतमध्ये फटका फसला, बॉल हवेत उभा राहिला. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण निश्चित पाहूया की हा झेल कशा प्रकारे पकडलाय. ओव्हर द विकेट गेले, मिस हिट होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये हेलकावे देत उभा राहिला, तरंगत राहिला आणि स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आले आणि पास स्वतः पडले, परंतु झेल सोडला नाही. पकडली कॅच, वेल जज कॅच म्हणला काय हरकत नाही. यश शेडगे जबरदस्त कॅच. शेवटचा बॉल टॉस केला झाल्यानंतर टीम प्रिशा 11 आणि त्यांच्या विरुद्ध ओम साई 11 अशी मॅच होणार आहे. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणार. 38 वरती 6 अशी परिस्थिती आहे बॅटिंग करताना शिवतेज 11 या टीमची. षटकाचा शेवटचा बॉल, शेवटचा बॉल डीप स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत आणि ते आता तिसरीसाठी बॅट्समन रनआउट होतील. 2 धावा बॉलच्या पाठीमागे घेऊया. 40 बनवलेले आहेत, 41 बनवायचे आहेत. टीम श्री स्वामी समर्थ 11 ला आपण करूया टॉस. थँक्यू सो मच. आणि आता टॉस 2 टीमच्या दरम्यान केला जाईल. एका बाजूला टीम आहे प्रिशा 11, त्यांच्या विरुद्ध आहे ओम साई 11. या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी विनंती करेन तेजस 11चे संघ मालक जांभळमोरे गावचे युवा कार्यकर्ते आदरणीय श्री तेजस शिवाजी जांभळे आणि त्याचबरोबर ओम साई 11 या टीमचे संघ मालक ओमकार दादा साळुंके यांना विनंती करेन की आपण या आपले शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 4 या 2 टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल. स्पर्धा खूप चांगली पाहायला मिळते. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग SGPL 2026 पर्व क्रमांक 2 चा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. कॉल कोण देणार, प्रिशा 11 की ओम साई 11? ओम साई 11 टीमचे कॅप्टन ओमकार देवरे कॉल करतील आणि कॉइन स्पिन तेजस दादा जांभळे यांचे शुभ असते. हेड किंबहुना टेल असा कॉल करायचा आहे. कॉइन स्पिन हेड असा कॉल केलेला आहे आणि टेल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे प्रिशा 11 टीमने. अभिनंदन राकेश, टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? कमीत ॲक्च्युली स्कोअर कमीच होतोय, तर आम्ही कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू. खरं तर या स्पर्धेची उत्कंठा लागली होती. हो हो नक्कीच. टीम मॅनेजमेंट परफेक्ट आहेत. सगळे प्लेयर आपला 100% देतील. थँक्यू सो मच. ओमकार, टॉस तुम्ही गमावला आहे, बॅटिंग करायची आहे. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर स्कोअर कमी होतोय. तुम्ही किती धावांपर्यंत स्कोअर उभा करण्याचा प्रयत्न कराल? 45 ते 50 करू. टीम मॅनेजमेंटबद्दल काय सांगाल? मस्त आयोजन केलं आहे आणि या स्पर्धेची म्हणजे खूप ओढ होती की कधी येते. संघ मालकांबद्दल काय सांगाल? ओम साई 11 संघ अनेक स्पर्धेमध्ये खेळत असतो. संघ मालक एक नंबरच आहेत. त्यांचा कधी प्रेशर नाही आमच्यावरती की तुम्ही बिंदास खेळा. थँक्यू सो मच. ब्लेझर घालून तुम्ही टॉस केलाय, कसं वाटतंय? गरम होतंय. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा देऊया. मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलंय? टॉस जिंकलेला आहे अर्थातच प्रिशा 11 या टीमने. टॉस जिंकून प्रथमतः फील्ड करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे ओम साई टीमला. दोन्ही टीम्सला पण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू.
दरम्यान टॉस झालेला आहे. टॉसमध्ये आपण तुषार जांभळे सरांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकला. सातारा टेनिस बॉल आणि कास पठार टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज. टीम मीटिंग सुरू आहे. 40 धावा झालेल्या आहेत आणि त्याचा एका बाजूला बचाव, एका बाजूला पाठलाग करायचा आहे. टीम मीटिंग मध्ये तुमची स्ट्रॅटजी ठरते. सर आता थोडीशी घाई करा आणि मॅचला सुरुवात करा. बॅटिंग टीम आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा, याची आपण नोंद घ्या. बॅटिंग टीम आपल्याला सूचना आहे की आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. आयोजन समितीकडून सूचना येते, आपण घाई करा. आपल्याकडे सामने 13 आहेत आणि क्रिकेट स्पर्धा आपली आहे. सहकार्य आपल्याला करावं लागेल. आपण आयोजन समितीला काय देऊ शकतो ना, तर तो आपला अमूल्य वेळ आहे आणि याची अपेक्षा आपण करूया खेळाडूंकडून. एका बाजूला आता फिल्डिंग सजलेली आहे. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आता वाटचाल करते आणि बॅटिंग ऑर्डर मध्ये आता श्रीकांत आहिरे जे 18 गावचे आहेत आणि त्यांच्या सोबतीला अंबानी गावचा यश शेडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इंटर होत आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्गवरती कुणाला आणलेला आहे. सांबरवाडी गावचा 2 वर्षामध्ये चर्चेमध्ये आलेला एक गोलंदाज आणि त्याचं नाव आहे शिवम जांभळे. कमी वयामध्ये चर्चेमध्ये आलेलं गोलंदाजीमधलं हे नाव आहे, ज्याने गोलंदाजीमध्ये आपला बोलबाला दाखवला येऊन कमी वयामध्ये. असा शिवम जांभळे आत्ता 10वी मध्ये असताना या खेळाडूच्या गोलंदाजीचा बोलबाला सुरू झाला आणि तो आतापर्यंत सुरूच आहे. शिवम जांभळे एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती, एका बाजूला यश शेडगे अंबानी गावचे हे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. एका बाजूला श्रीकांत आहिरे यांना आपण पाहत आहोत. बरेचशा वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. श्रीकांत आहिरे म्हटलं की पॉवर प्लेचे बॅट्समन आणि ते पॉवर प्ले मध्ये आलेले आहेत. त्यांचे चौकार पाहण्यासारखे असतात आणि स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये तयार होतील. एक मॅच मला अशी आठवते ना की त्यांनी पॉवर प्ले मध्ये 4 ते 5 चौकार मारले होते. असा खेळाडू कासपठारचा 18 गावचा श्रीकांत आहिरे. शिवम जांभळे ओव्हर नंबर 1. पहिलाच बॉल शिवम जांभळेने आपला दमखम दाखवला. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. या अनुभवी खेळाडूला बांधून ठेवलेला आहे. ज्या अनुभवी खेळाडूने अनेक वेळा पॉवर प्ले तोडलेला आहे अशा खेळाडूला शिवम जांभळे या ठिकाणी बांधून ठेवतोय. शिवम जांभळे म्हटलं की वेगाबरोबर दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा हा शिवम जांभळेने पहिल्या बॉलच्या पाठीमागे चांगला दाखवलाय. एका बाजूला श्रीकांत आहिरे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल इट्स वाईड. या गोष्टी टाळाव्या लागतील. पहिल्या बॉलचं आपण कौतुक निश्चित केलं. पहिल्या बॉलची दिशा चांगली होती, परंतु या बॉलची दिशा योग्य नव्हती. पंचांनी सांगितलं की बॉल पुन्हा टाकावा लागेल. सातारा ग्रामीण प्रीमियर लीगचं पर्व दुसरं. दिशा दिली आहे खेळाडू आहेत मिडॉनला. पॉवर प्ले मध्ये कोणतीही घाई केली नाहीये. बॅटिंग करताना श्रीकांत आहिरे यांनी ऑन ड्राईव्ह केला फक्त या बॉलला. सिंगल धाव बॅटच्या सहाय्याने ते प्राप्त होते. बॅटिंग टीम आहे श्री स्वामी समर्थ या टीमला या धावा इथे प्राप्त होत आहेत. एका बाजूला शिवतेज 11 अक्षय दादा शेडगे राजेंद्र देवरे यांच्या मालकीय संघ आहे. एका बाजूला श्री स्वामी समर्थ गणपत दादा जाधव युवराज सिंह गोहिल यांच्या मालकीचा असणारा संघ. शिवम जांभळे संबरवाडी गावचा एक युवा ऑलराऊंडर गोलंदाजी मार्गवरी. समोर अंबानीचा यश शेडगे ऑलराऊंडर. प्रहार केला या बॉलवरती. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉल सीमारेषा पार होईल फरार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. या डावातला आलाय यश शेडगे यांच्या बॅट मधून हा चौकार. चांगला फटका एक्झिक्यूट केलेला आहे. शिवम जांभळे यांच्यावरती आक्रमण केलंय. टप्पा पडल्यानंतर पहा या बॉलवरती प्रहार केला आडव्या बॅटने. समोरच्या बाजूला पॉवर प्ले तोड फटका मला काय हरकत नाही. पॉवर प्ले म्हटलं की तुम्हाला बॉल क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून टोलवावा लागतो, गॅप शोधावा लागतो आणि ते प्रखरतेने काम केलंय. ओहो आता चांगला बॉल खोलवर टप्प्याचा टाकलाय.
चांगली गोलंदाजी, हमरी तुमरी सुरू आहे, कधी या बाजूची तर कधी त्या बाजूची, असा खेळ मैदानाच्या आतमध्ये. शिवम जांभळेने बॉल डॉट टाकलाय. यश शेडगे यांना बांधून ठेवलंय. युवा खेळाडू आहेत, एक अंबानीचा आणि एक सांबरवाटीचा. हो, आणखीन एक तिकट यॉर्कर टाकलाय. धाव मिळायला तयार नाहीये. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण यॉर्कर पुन्हा एकदा पाहूया. शिवम जांभळेचे यॉर्कर आता बोलू लागलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. काय बॉल टाकलाय, यॉर्करचा वार पहा, वाईड यॉर्कर, प्रत्युत्तर देऊ शकले नाही. बॉल डॉट. पुन्हा एकदा तोच प्रयत्न वाईड यॉर्करचा केलेला आहे. अंपायर कॉल इट्स अ वाईड बॉल. निश्चित यॉर्करचे बरेचसे प्रकार आहेत. वाईड यॉर्कर शिवम जांभळेने अगोदर टाकला. एक पारंपरिक यॉर्कर असतो जो यष्ट्यांचा वेध घेतो, एक स्लोअर वन यॉर्कर, एक स्विंगिंग यॉर्कर, म्हणजे असे यॉर्कर मध्ये बरेचसे प्रकार आहेत. तुम्ही यॉर्कर बॉल अनेक प्रकारे हाताळू शकता. बॅटची एज, परंतु पॉइंटच्या डोक्यावरतून बॉल मार्गस्थ होतोय. बॅटची कडा घेताना बॉल पाहायला मिळाला. दुसरीचा प्रयत्न केला. बघता बघता काही धावा खेळपट्टीवरती या ठिकाणी अंकित केलेल्या आहेत आणि 41 धावांचं प्रत्युत्तर देताना टीम श्री स्वामी समर्थ या टीमने बनवलेले आहेत धावा 10, बिनगडी बाद बनवायच्या आहेत धावा 31. येणारे बॉल आहेत आता 18. श्री स्वामी समर्थ 11 या टीमला 31 धावांचा पाठलाग करायचा आहे, तर एका बाजूला टीम शिवतेज 11 पारांबे या टीमला या धावसंख्येचा डोलारा सांभाळायचा आहे. चला थोडीशी घाई करूया. पॉवर प्ले संपलेला आहे. आपल्याकडे सामने जास्त आहेत, त्याच्यामुळे आपण आयोजन समितीला सहकार्य करूया आणि क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण लगेच बदलूया. पॉवर प्ले संपला आहे, आता खुलं क्षेत्ररक्षण लावावं लागेल. 6-5 हा कन्सेप्ट तुम्हाला फिल्डिंग मध्ये वापरावा लागतो. 5 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर, 7 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. एका बाजूला वाईडिश डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगला खेळाडू, लॉंग ऑनला खेळाडू आहे, लॉंग ऑफ तैनात आहे, डीप कव्हरला खेळाडू तैनात. हे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील हे क्षेत्ररक्षण. किरण जाधव सारखं कडवाडीचे परफेक्ट ऑलराऊंडर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. एक अनुभवी खेळाडू सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे, असं म्हणलं काय हरकत नाही. मुंबईच्या उपनगरांमधलं गेली कित्येक वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत. एक गाव अकराचं क्रिकेट सारखं कडवाडी आणि आज शिवतेज 11 पारांबे या टीमसाठी. चला थोडीशी घाई करा. बॅटिंग मध्ये ज्याने चांगला खेळ केला अंबानी गावचा यश शेडगे तयार. डावकुरे आताचा फलंदाज. या बॉलवरती प्रहार तर केला. खेळाडू आहेत, बॉलवरती वेगाने आले. आज वारा तुम्हाला पाहायला मिळतोय. वाऱ्याचा वेग या मैदानावर तुम्हाला प्रकृतीने जाणवतोय. गावाला जर आपण पाहिलं तर पाऊस अनेकदा आत्ताच काही दिवसांपूर्वी पडलेला आहे. परवाही पाऊस पडलेला आहे आणि तो पाऊस गारांचा पडलेला आहे. त्याच्यामुळे वातावरणामध्ये या उन्हाळ्यामध्ये बरेचसे बदल होत आहेत. मार्च महिना आहे आणि मार्च महिन्यामध्ये आता गावी पाऊस पडू लागलेला आहे. समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू जातील, बॉल अडवतील, बॉलची फेकी करतील. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होत आहेत. आणि आजही जर तुम्ही पाहिलं तर वाऱ्याचा वेग अगदी खाडीच्या बाजूला हे मैदान आहे ऐरोली येथे, आणि खाडी म्हणले खाडीमधून येणारा वारा तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला धावसंख्या 13. मॅच बद्दल चर्चा करूया. किरण जाधव यांनी 2 बॉल टाकले, 3 धावा खर्च केलेल्या आहेत. लेट कट आहे, परंतु फ्लाय स्लिपला खेळाडू होते त्यांना गुंगारा देत बॉलने सीमारेषा गाठलीये सरळ 4 धावेंसाठी. यालाच म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती बरी, आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. लेट कटचा फटका बॉल येऊ दिला आणि गोलंदाजाच्या गतीचा वापर केला. फ्लाय स्लिपला बॉल अडवताना आलेला नाहीये. 2 पायांच्या मध्ये जी काय पोकळी निर्माण झाली ना त्याच्यातून बॉलने सीमारेषा गाठलीये सरळ 4 धावेंसाठी. टीमची टोटल धावसंख्या आहे आता 17, बिनगडी बाद. एका बाजूला आता 15 बॉल 24 ची गरज. श्रीकांत आहिरे तयार. दिशा देण्याचा प्रयत्न, जगडतायत धावांसाठी. श्रीकांत आहिरे यांचा प्रयत्न हाच होता की शपल लावून खेळायचा आहे. निराश आहे. ड्रिल करून त्यांनी दाखवलं की फटका असा खेळायला पाहिजे होता. म्हणजे अनेक फलंदाज अशा प्रकारची ड्रिल करून दाखवतात ज्यावेळेस एखादा फटका फसतो. एका बाजूला श्रीकांत आहिरे अटाळी गावचे एक आक्रमक फलंदाज आहे तयार. याही बॉलवरती पंच चांगल्या प्रकारचा केलाय. डीप कव्हरला खेळाडू. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. यश शेडगे चांगली बॅटिंग करतायत. त्यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 8 बनवल्या. श्रीकांत आहिरे 6 बॉलच्या पाठीमागे 8.
किरण जाधव सारखं कडववाडीचे ऑलराऊंडर खेळाडू 5 बॉल टाकले 8 धावा खर्च करतात. बॅटिंग चांगली केली किरण जाधव यांनी, गोलंदाजी चांगली करावी लागेल. संघाला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मुख्य व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे अंकुश दादा शेलार यांचं आगमन झालेलं आहे. आणि एक आठवण मी निश्चित सांगेन, मला वाटतं स्पर्धा होती जांभळमूरच्या माळावरती आणि मी बॅटिंगला पहिल्यांदा गेलो होतो आणि त्यांनी मला समालोचन केलं होतं, हे मला आजही आठवतंय. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 18, 0 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 23. हे या मॅच मध्ये समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये आता पाणी मागवलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. श्रीकांत आहेरे 6 बॉलच्या पाठीमागे 8 वरती बॅटिंग करतायत. यश शेडगे 6 बॉलच्या पाठीमागे 8. म्हणजे दोन्ही खेळाडूंनी खेळ अगदी बरोबरीचा केलेला आहे. बॉल 6 फेस केलेले आहेत. 12 बॉल 23 ची गरज आहे. ज्यावेळेस तुम्हाला पाणी पाहिजे ना त्यावेळेस तुम्हाला 5व्याच बॉलवरती तुम्हाला तुमच्या टीमला संकेत हे द्यावे लागतील की पाणी आम्हाला मागवायचं आहे. त्यावेळेस तुमचे खेळाडू पाणी बॉटल घेऊन तयार राहतील आणि जसं षटक संपेल ना तसं तुमचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट तुम्हाला प्रकृतीने अगदी IPL मध्ये ज्या प्रकारे आपण पाहतो ना त्या प्रकारची संकल्पना इथे युनिक लाईव्हचं कौतुक करावं लागेल. या वाहिनीचा आपण प्रवास पाहिला. सुरुवातीला खडतर प्रवास सुरू झाला. एका कॅमेऱ्याने सुरू केलेला हा सेटअप आज जाऊन पोहोचलेला आहे. 1 चे 2 झाले, 2 चे 3, 3 चे 4 कॅमेरे झाले आणि बघता बघता त्यांनी अनेक सेटअप उभे केलेले आहेत युनिक लाईव्ह. हे त्यांचं मिळवलेलं यश आहे आणि प्रकृतीने तुम्ही काय तुमच्यामध्ये बदल करता आणि आपण म्हणतो ना की काळाप्रमाणे आपल्यामध्ये बदल करावे लागतात. युनिक लाईव्हने ते बरेचसे बदल केलेले आहेत. एका बाजूला स्ट्रॅटेजिक टाइम आउट समाप्त झालेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 18 धावा. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्कवरती कुणाला बोलवलेलं आहे? पाठीमागच्या बाजूला फाईन लेगला बॅकअप नाहीये. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे हाईट साठी आता तिसरे पंच पाहणी करतील. हाईट साठी आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. प्रत्यक्षात आता पंच पाहतील की या बॉलच्या पाठीमागे या बॉलची उंची किती आहे. या बॉलच्या पाठीमागे फटका तर चांगला आलाय. तिसरे पंच जोडलेले आहेत. बॉल फार महत्वाचा आहे कारण दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण मॅच आहे. एका बाजूला टीम आहे शिवतेज 11 श्री स्वामी समर्थ 11. निर्णय प्रलंबित आहे, पेंडिंग आहे. नो बॉल आणि हा नो बॉल आहे आणि त्याच्यावरती आलेल्या धावा 4 आहेत. अशा 5 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोअर बोर्ड मध्ये आपण जोडूया. स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. हा तो बीमरचा नो बॉल होता आणि पाठीमागच्या बाजूला फक्त फ्लिक केला. धावा मिळाल्या बॉलच्या पाठीमागे 5 तब्बल. म्हणजे यानंतरचा बॉल फ्री हिटचा आहे आणि आता तो बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. फ्री हिटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. यावेळेला या बॉलला दिशा दिलेली आहे आणि एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार. यावेळेला या बॉलच्या पाठीमागे आणखीन 4 धावा आलेल्या आहेत. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर. अंदाज चुकला. बॉलने ओलांडली सीमारेषा. एका बाजूला पहा 11 बॉल 14 ची गरज मॅच बनवली आहे. श्रीकांत आहेरे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट आणि तेच दाखवले मैदानाच्या आतमध्ये 28 गावच्या या आक्रमक फलंदाजाने. नाव आहे श्रीकांत आहेरे. फक्त दिशा दिली. पाठीमागच्या बाजूला काय बॅटिंग केली आहे. फाईन लेगला आणखीन एक बॉल. सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल होईल फरार. रन्स मिळतील 4. 3 बॉल वरती ठोकलेले आहेत 28 गावच्या श्रीकांत आहेरे यांनी. 3 चौकार. काय बॅटिंग केले श्रीकांत आहेरे यांनी. 3 बॉल 3 चौकार.
फक्त दिशा दिली या बॉलला आणि बॉल फाईन लेग सीमारेषा पार. धावा मिळतात 4 चौकार. तुमच्या खेळाचं स्वरूप हे तात्पुरतं असू शकतं, परंतु जे कौशल्य आहे ना हे कायम स्वरूपी तुमच्या सोबत असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. कित्येक वर्ष हा खेळाडू फॉर्मशी झगडत राहिला, परंतु आज तो दिवस आला आणि या खेळाडूने करून दाखवलं. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. असोसिएशनच्या मार्फत जो खेळाडू 3 चौकार मारेल त्याला पारितोषिक आहे. 3 षटकारांना 500 आणि 3 चौकारांना 300 आणि 3 विकेटला 300. श्रीकांत आहिरे काय बॅटिंग केली. 10 बॉल 24. पहिली विकेट हॅट्रिक साठी कुकर म्हणजे एक भेटवस्तू आहे. इथे आता आर्यन बादापुरेने कमबॅक केलं या बॉलच्या पाठीमागे. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 8 बॉल 6. परिस्थिती बदललेली आहे. एका बाजूला स्वामी समर्थ 11 या टीमची बॉल जास्त धावा कमी, परंतु आता परिस्थितीला कारण देऊन चालणार नाही, लढावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये शिवतेज 11 या टीमला आर्यन शेडगे बॉल आला त्याला सन्मान दिला. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. सिंगल मिळालेली आहे. शेवटचे काही बॉल आर्यन बादापूर यांनी चांगले टाकलेले आहेत. आता येणारे बॉल शिल्लक आहे तिथून पुढे 7 बॉल आणि 5 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. लढावं लागेल. शिवतेज 11 पारंबी या टीमला प्रयत्न मोठे करावे लागतील. संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष तोही आज पराकोटीचा करावा लागेल. 7 बॉल 5. हो 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 शेवटचा बॉल डॉट टाकलेला आहे, त्याच्यामुळे मॅच जिवंत आहे. 6 बॉल 5 ची गरज. शिवतेज 11 संघ देखील मैदानाच्या आतमध्ये लढतोय आणि हो लढण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाहीये. आता इथून पुढे कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 5 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. इरादे जर जीवनामध्ये मजबूत असतील ना अशक्य ही गोष्ट शक्य होऊ शकते. आणि शिवतेज 11 पारांबे संघ ते करणार का? चला घाई करूया आणि वळूया अंतिम षटकाकडे. गोलंदाजी मार्गवरती कुणाला बोलवलेला आहे? शेवटचे निर्णायक 6 बॉल घेऊन दिले या षटकाची जबाबदारी यांच्या खांद्यावरती. यश जांभळे जांभळ मोरे गावचा पर्याय निवडलेला आहे ओव्हर नंबर 4 साठी. यश जांभळे यांच्याकडे वेग आहे आणि आता त्याच वेगावरती स्वार होत यश जांभळे यांना गोलंदाजी करावी लागेल. येणारे 6 बॉल 5 धावेंची गरज आहे विजयासाठी. यश जांभळे गोलंदाजी मार्गवरती. श्रीकांत आहिरे यांनी 12 बॉलच्या पाठीमागे 25 धावांचा खेळ केलाय. असं म्हणतात वेळ बदलते, मावळणारा सूर्य हा पुन्हा उगवतो आणि शिवतेज 11 पारांबे या टीम साठी वेळ बदलेल का? 6 बॉल 5 ची गरज. कमी गतीचा बॉल टाकला, शरीरापासून दूर ठेवला, अंपायर कॉल वाईड. 6 बॉल 4 ची गरज आहे. या गोष्टी तुम्हाला प्रकृतीने टाळाव्या लागतात. एका बाजूला धावा कमी आहेत, ही वेळ धावा वाटण्याची नाहीये तर ही वेळ धावा वाचवण्याची आहे. यश जांभळे पुन्हा तयार. आज चांगली गोलंदाजी करावी लागेल, आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. क्षेत्ररक्षक आहेत 30 यार्ड वृत्ताच्या आतमध्ये फेक करतील. सिंगल मिळालेली आहे. आता 5 बॉल आणि 3 धावेंची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे बॅटिंग टीमला या धावा पूर्ण कराव्याच लागतील. सामना जर एखादा बरोबरीत सुटला ना तर ज्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली ना त्या संघाला विजयी घोषित केलं जाईल. हा कंपल्सरी चेस नियम आहे या क्रिकेट स्पर्धेला. चला प्रिशा 11 आणि उमसा 11 तयार राहा. आपल्यामध्ये नंतरची मॅच आहे मॅच क्रमांक 4. चला घाई करा, दोन्ही संघ आपण घाई करा.
आणि अखेरकार हा सामना इथे संपला आणि हा सामना जिंकलेला आहे टीम श्री स्वामी समर्थ 11 या टीमने. अभिनंदन. एका बाजूला हा सामना या ठिकाणी संपलेला आहे. ही जोडी ज्या जोडीने ही मॅच जिंकून दिलेली आहे, नॉट आउट या रन्स पूर्ण केलेल्या आहेत. एका बाजूला श्रीकांत आहिरे, दुसऱ्या बाजूला यश शेडगे. जबरदस्त बॅटिंग केली आहे या जोडीने आणि या जोडीच्या चेहऱ्यावरती एक निकळ स्मित हास्य आहे, कारण या जोडीने धावा नॉट आउट मारल्या. या ठिकाणी हा सामना संपलेला आहे. प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार ठिकाणी आपण लगेच अनाउन्स करूया. प्लेयर ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करताना तब्बल 4 चौकार लागोपाठ मारलेले आहेत, श्रीकांत आहिरे ठरलेले आहेत प्लेयर ऑफ द मॅच. या श्रीकांत आहिरे यांना आपण देऊया प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि आता यानंतरच्या मॅचला सुरुवात होईल. दोन्ही संघांना विनंती की आपण वेळ घेऊ नका, लगेच मैदानाचा ताबा घ्या. एका बाजूला संपूर्ण या मॅचचे हायलाइट्स आपण पाहूया. काय काय घडलं या मॅच मध्ये त्याच्या काही घडामोडी आपण थोडक्यात पाहूया युनिक लाईव्हच्या माध्यमातून. 100 रुपयाचं पारितोषिक आहे रोहित अटाळे तुमच्यासाठी. 100 रुपयाचं कॅश प्राइज आपण ते स्वीकारा. युनिक लाईव्हच्या माध्यमातून आपण थोडक्यात काही घडामोडी पाहूया ज्या या मॅच मध्ये घडलेल्या आहेत, हायलाइट्स ज्याला आपण म्हणतो. श्रीकांत आहिरे यांना आपण देऊया प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार. आपण या ठिकाणी त्यांना प्रदान करणार आहोत. गेली कित्येक वर्ष हा खेळाडू फॉर्मशी झगडत राहिला आणि अखेरकार पा या स्पर्धेमध्ये हा पुरस्कार या ठिकाणी मिळवला. हायलाइट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या मॅचच्या सुरुवात झाली. पाठीमागच्या बाजूला ज्या प्रकारचा लॉंग लेग फाईन लेग मधून हा बॉल सीमारेषा पलीकडे गेला होता, या डावातला हा चौकार होता. समोर एक्झिक्यूट केलेला पॉवर प्ले तोडणारा फटका मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आला होता. म्हणजे या काही ज्या हायलाइट्स आपण पाहतोय ना, आणि त्याच्यानंतर या बॉलवरती आलेला आणखीन एक पॉवर प्ले मधला जबरदस्त फटका ज्याने रिकामी जागा भरली होती या बॉलच्या पाठीमागे. आणि काही विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या बॅटिंग करताना. एका बाजूला राऊंड द विकेट आल्यानंतर पाठीमागच्या बाजूला ज्या प्रकारची बॅटिंग केली होती फलंदाज किरण जाधव यांनी, कमालीची होती. चांगली बॅटिंग पहिल्या डावामध्ये किरण जाधव यांनी केली. सारखं कडववाडीचे खेळाडू होते, यांनी डाव सावरला पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना. आणि बॅटिंग करताना मोलाचा वाटा उचलला शिवतेज 11 पारांबे या टीमसाठी. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली याच मॅचमध्ये. त्याच्यानंतर सेकंड इनिंगमध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल, श्रीकांत आहिरे यांची बॅट तडपली. परंतु हा जो डाव तुम्ही पाहताय ना बॅटिंग करताना, हा पहिला डाव आहे. आणि त्यानंतर सेकंड इनिंगमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग राहिली लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनमध्ये, चांगली गोलंदाजी यश जांभळेचे यॉर्कर बॉल प्रकर्तेने या मॅचमध्ये बोलले. आणि त्याच्यानंतर आपण चर्चा केली की ज्या प्रकारची बॅटिंग केली ना श्रीकांत आहिरे यांनी, ती जबरदस्त होती, कमालीची बॅटिंग. आणि अशाच खेळासाठी हा खेळाडू ओळखला जातो. लकप चांगल्या प्रकारे बॅटिंगची दाखवली त्यांनी. आणि अखेरकार या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार त्यांनाच मिळाला. या काही हायलाइट्स आहेत. श्रीकांत आहिरे या नावाचं वादळ आलं. श्रीकांत आहिरे यांनी मोठे प्रहार केलेच नाही, गोलंदाजाच्या गतीचा त्यांनी प्रखरतेने वापर केला आणि चांगली बॅटिंग केली. आणि युनिक लाईव्हचं मी कौतुक करेन, एका बाजूला कॉमेंटेटर आणि एका बाजूला या मॅचमध्ये काय घडलं ना या घडामोडी दाखवलेल्या आहेत, यासाठी आपलं कौतुक. देऊया प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण श्रीकांत आहिरे यांना देत आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन दिलीप दादा भगत यांना विनंती करेन की आपल्या शुभस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल करायचा आहे श्रीकांतला. त्याचबरोबर अंकुजी शेलार यांनाही विनंती करेन आपणही जॉईन व्हा. श्रीकांत आहिरेने एक बहरदार खेळ साकारला आणि 300 रुपयांचा प्राइज देखील त्यांना आयोजक कमिटीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. 3 चौकार खेळलेले आहेत त्यांनी. आणि किरण जाधवने देखील 3 चौकार मारलेले आहेत. त्यांनाही 300 रुपयांचा प्राइज आयोजक कमिटीच्या माध्यमातून दिलं जाईल. वेल प्लेड. आणि 200 रुपयांचा प्राइज